हॅलो सर्वांना. तर आज मी बनवणार आहे शेव. सकाळी सकाळी आमच्या अंगणामध्ये हे 2 पाहुणे आले होते भेटायला. तर व्हिडिओ काढायला गेली तर लगेच उडून गेले. आणि सकाळी नाश्त्याला आज मी शेवाळ्याच बनवलं होतं मस्त गरमागरम. कारण की हेल्दी पण राहते आणि झटपट पण होते. तर कधी कधी असं पण बनव हे की नाही. तुम्ही कधी बनवता का असे नाश्त्याला? जर बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर सर्वात अगोदर गरम पाणी वगैरे करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं नमक आणि ऑइल टाकायचं, म्हणजे ते शेवाळ्या मोकळ्या मोकळ्या होतात आपल्या. आणि मी कधी कधी मितांशला टिफिनमध्ये पण देत असते. त्याला पण मॅगीसारख्या बनवून देत असते, कारण की जास्त गोड पण तो म्हणजे देत नाही मी त्याला. आणि मी गोड पण दिला ना तर त्याच्यामध्ये गूळ ॲड करत असते मुलांसाठी, आणि आम्ही जसं साखर करून टाकून खाते. आणि हे बघा छोट्या मुलासाठी चालू होतं हे, त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ किसला, कारण की साखर चांगलं नसते, हेल्दी नसते, कारण तो 1च वर्षाचा आहे. त्याच्यामुळे मी त्याला साखर आत्तापर्यंत दिली नाही. बिस्किट वगैरे तरी तो एखादा खाते कधी कधी. आणि थोडंसं तूप टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स केलं आणि मस्त त्याला खायला दिलं. त्याला पण जास्त गोड आवडत नाही, पण तो खाते, जास्त नाही पण थोडंसं. तर मग त्याला पण असं भरून दिलं. मोठ्या दादाला पण दिलं होतं एका साईडला, आणि आम्ही पण घेतलं होतं सोबतच नाश्त्याला. आणि मग मस्त एन्जॉय केलं सॉरी हे शेवाळ्या. कारण मॅगीसारखे पण मी बनवत असते ना कधी कधी, त्याला स्कूलमध्ये देत असते मी त्याला, आणि आम्ही पण खात असते. आणि मग नाश्ते वगैरे करून झाले. थोडेसे घरातला पसारा आवरसावर केला, आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतलं. स्वयंपाकमध्ये आज साधं सिम्पलच केलं होतं मी. चपात्या टाकून घेतल्या होत्या, आणि मेथीची भाजी होती, आणि त्याच्यामध्ये थोडीशी पालक टाकली मी. आणि हेल्दी राहते ना, तर कधी कधी असं पण खा. आणि आज आमच्या घरामध्ये गोड पाण्याचा नळ घ्यायचा होता, तर त्याचंच काम चालू होतं बाहेर. तर दाखवावं म्हटलं तुम्हाला, पण थोडंसं शेअर करावं तुमच्यासोबत. आणि खूप दिवस झाले मला करायचं होतं फेशियल वगैरे, पण काही वेळ मिळतच नव्हता. तर जाऊ द्या म्हटलं, आज फेस पॅकवरच काम करून घेऊया. तर त्याच्यामध्ये मग मी बेसन घेतलं होतं, आणि कच्चं दूध घेतलं होतं, आणि आपलं लिंबू असते ना, लिंबू घेतलं होतं. गरम केलेलं दूध नाही घ्यायचं. आणि जर समजा ज्यांची खूपच ड्राय स्किन असली, त्यांनी थोडंसं ग्रिसलिनचे 4-5 थेंब टाकले तरी पण चालते, पण मी नाही टाकले, कारण माझी ऑइली स्किन आहे. आणि कधी कधी म्हणजे कॉम्बिनेशन पण होते स्किन माझी, म्हणजे हवामानानुसार चेंज होत राहते. तर मग मी फेस पॅक लावायला घेतले. आणि जर चांगला रिझल्ट म्हणजे तुम्हाला जर याचा भेटवायचा असेल ना, तर तुम्ही हप्त्यामधून हे दोन वेळेस पॅक लावा. खरंच खूप म्हणजे रिझल्ट मिळते. फक्त कंटिन्यू करावं लागते, पण वेळच नाही मिळत, आणि वेळ मिळाला तरी बनवायचं म्हटलं का कंटाळा येते. पण आज करावं म्हटलं थोडंसं. आता न्यू इयर पण येत आहे, तर आपल्या स्किनची पण काळजी केली पाहिजेत आपण स्वतःच, कारण की आपली काळजी आपल्यालाच करावी लागते. आणि मी केस पण म्हणजे हेअर कट पण करून घेतला. मी तुम्हाला दाखवलंच होतं त्या दिवशी, कारण खूप जात होते माझे केस. आता मी ते केसासाठी पण ऑइल बनवणार आहे, तर त्या ऑइलचा पण मी तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करेन मी यूट्यूबला माझ्या. ते नक्की बघ जा, उद्या परवाला टाकेन मी. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, आणि खरंच त्यांनी हेअर ग्रोथ होते, आणि म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम कमी होतात. तर तुम्ही नक्की ते ट्राय करा. आता माझे एवढे केस जाते, तर मी तुम्हाला त्याचा फोटो पण ॲड करून टाकेन, तुम्ही नक्की बघ जा. आणि मधामधात बघा, म्हणजे तो उठला होता माझा मुलगा छोटा, तर तो एकदम स्माईल देऊन करत, त्याला वाटत होतं मम्मी काय करते, मी त्याला हवं करत होती. आणि पूर्ण पॅक वगैरे लावून घेतला मग मी. आणि त्याला थोडंसं भीती दाखवत होती, पण तो काही भीत नव्हता, कारण की तो भीतच नाही एकदम. पप्पी घ्यायला जरी गेला तरी पण घेऊ देते. माझा मोठा मुलगा होता ना, तो भीत होता, छोटा लहानपणी होता तेव्हा. असं लावलं की काही जवळच नाही यायचा, पण हा नाही भीत. आणि मग लावल्याच्या नंतर हे चांगलं 15-20 मिनटं जास्त ड्राय नाही होऊ द्यायचा, 90% होऊ द्यायचा, थोडंसं ओलसरच राहू द्यायचं. आणि तेच मग एका कॉटननी असं पूर्ण पुसून घ्यायचं, म्हणजे चोळल्यापेक्षा कॉटन ओला करून असं वरच्या साईडनी पुसून घ्यायचं. छान रिझल्ट मिळते. नाहीतर मग असं थोडंसं चोडून काढला ना तरी पण चालते. हे बघा मधातली लुडबुड करत होता. 15-20 मिनटं ठेवला मी तो मस्त पॅक, आणि त्याच्यानंतर मग मी वॉश करून घेतला. आणि आता तुम्हाला रिझल्ट दाखवते बघा. पूर्ण पेस्ट धुवून घेतला मी, आणि काहीच नाही लावलं होतं, फक्त टिकलीच लावली होती. आणि रिझल्ट दाखवायचा म्हणून बघा किती छान.
थोडेसे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आले होते माझ्या नाकावर, जास्त नाही पण थोडे होते, तर ते पण निघून गेले त्याने. थोडंसं बरं वाटत. दिवस झाले काहीच केलं नव्हतं चेहऱ्यासाठी. फेशियल करायचं होतं पण मला वेळच नाही मिळत आहे. म्हटलं जाऊ द्या, फेस पॅकच करून घ्या. तर असा गेला माझा आजचा दिवस. आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सपोर्ट करा. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत